आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी घुग्गुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली। घुग्गुसवासियांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेत 50हून अधिक गटांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेतील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। सैराट फेम रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार झाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, विवेक बोडे, नीतू चौधरी, सुचिता लुटे, शारदा दुर्गम, वैशाली ढवस, सुषमा नावे, कुसुम सातपुते, नंदा कांबळे, उषा आगदारी, नीतू जयस्वाल, उज्ज्वला उईके, वनिता निहाल, किरण बोंढे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडशेलवाल, साजन गोहोणे, सिनू इसारप, इम्रान खान, स्वप्नील वाढई, मुन्ना लोढे, सूरज मोरपाका, अनिल बाम, राजेश मोरपाका, मयूर कलवल, सुनीता घिवे, जयश्री राजूरकर, सिनल भरटकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात। आजच्या या कार्यक्रमातून घुग्गुस शहरातील महिला कलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे। महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण, कला आणि सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घ्यावा। अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात। भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असेही ते यावेळी म्हणाले। समोर सैराट फेम रिंकू राजगुरू या उत्तम अभिनेत्री आज उपस्थित आहेत। तिच्या संघर्षमय प्रवासातून आणि अभिनय कारकिर्दीतून तरुणींना प्रेरणा मिळेल। महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जावे हीच या कार्यक्रमामागची संकल्पना आहे। या भागातील विकास कामांसोबतच महिला शक्तीला प्रोत्साहित करणारे कार्यक्रम पुढेही आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले। घुग्गुसवासियांचा मिळालेला प्रतिसाद आजीवन स्मरणात राहील। आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा आयोजनातून महिलांना संधी उपलब्ध करून दिली आहे। आपल्या शहरात आल्यावर ऊर्जावान घुग्गुसवासी पाहून आनंद झाला। आयोजक उत्तम असून आपल्या उपस्थितीने त्यांची भव्यता आणखी वाढवल्याचे यावेळी रिंकू राजपूत यांनी सांगितले। यात एकल स्पर्धेत प्रीती झाडे, युगल नृत्य स्पर्धेत शोभा आणि विभा तर सामूहिक नृत्य स्पर्धेत शेणगाव येथील नचले ग्रुपने प्रथम पारितोषिक पटकाविले। कार्यक्रम पाहण्यासाठी घुग्गुसवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती।